जय रघुवीर समर्थ सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार तया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक क्रमांक 40 आपण आज पाहणार आहोत। मना सज्जना राघवी वस्ती कीजे त्याच्यामुळे काय काय होतं, ती कशी करायची, त्यासाठी कुठली क्रिया करायची ते पुढील श्लोकामध्ये सांगितले। काय म्हणतात समर्थ, मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे विवेके कोडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे श्रीराम। आम्हाला सुख हवं आहे, क्षणिक सुख नको आहे आम्हाला। मी पोळी खाल्ली, पोट भरलं, हे क्षणिक सुख आहे। तहान लागली, पाणी पिलं, हे क्षणिक सुख आहे। लोकांशी गप्पा मारल्या, मनोरंजन झालं, हे क्षणिक सुख आहे। चार चौघामध्ये बसून टवाळा विनोदामध्ये भाग घेतला, हे क्षणिक सुख आहे। मला तुला हे सुख जे आहे, पोळी खाल्ल्यानंतर दुसरी पोळी, तिसरी पोळी, पोट भरल्यानंतर तुला अजून एक पोळी दिली खायला तर तू नाही खाऊ शकत, परंतु 4 तासाने पुन्हा पोळी दिली तर तू खाऊ शकतोस। म्हणजेच आत्ता मी जेवलेलं जे अन्न होतं ते आत्ता पुरतं होतं, आत्ता मी फक्त सुखी झालं, हे कायमस्वरूपीचं सुख नाही आहे। तुला कायमस्वरूपी सुख पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे, त्यासाठी मना पाविजे सर्वही सुख जेथे, ज्या ठिकाणी सर्व काही आहे ते सुख प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही सुखाची अपेक्षा राहत नाही। मी बाजारात गेलो, एक मला शर्ट आवडला, घेतला, तेव्हा मी सुखी झालो असं मला वाटतं। दुसऱ्या दुकानामध्ये नजर मारली, अरे ह्याच्यापेक्षा तो शर्ट बरा होता, म्हणजे आधीचं जे मी सुख शोधलं होतं त्याच्यामध्ये मी दुःख शोधतो आहे। मागे आपण बघितले उदाहरण, 10वीमध्ये परीक्षेमध्ये मेरिटमध्ये बऱ्यापैकी मुलं पास होतात। ज्याला 98% मार्क पडलेले असतात तो त्याच्यामध्ये दुःख शकतो, मला 99 का नाही पडले। ज्याला 62% पडलेले असतात तो म्हणते ते बरं आहे, मी 60पर्यंतचा अभ्यास केला होता, मला 62 मिळाले। कशामध्ये आम्हाला संतुष्ट व्हायचं आहे हे आम्ही ठरवायचं आहे, आणि कशामध्ये आम्ही असंतुष्ट व्हायचं आहे, आज प्राप्त असलेल्या सुखामध्ये दुःख शोधायचं आहे का त्यात आज प्राप्त झालेल्या दुःखामध्ये सुखी राहायचा प्रयत्न करायचा आहे। म्हणून म्हटलं आहे की मना पाविजे सर्वही सुख जेथे, अशा प्रकारचं सर्वोच्च सुख आम्हाला हवं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर सुख आणि दुःख, आनंद आणि उद्वेग, द्वेष आणि चिंता या सर्व भावना शून्य होतात, असं सुख। तिथे गेल्यानंतर आम्हाला 100% सुख मिळालं असं आम्ही म्हणतो। आम्हाला 100% मार्क मिळाले परीक्षेमध्ये, आपण म्हणतो तू 100% चांगलं काम केलंस, परंतु ते त्या क्षणापुरतं असतं। ते त्या क्षणापुरतं सुख जे आहे ते तुमच्या मनाला मिळालं तेवढंच, दुसऱ्या क्षणाला भूतकाळामध्ये जमा झालं। परंतु जे सुख भूतकाळामध्ये पण होतं, वर्तमान काळामध्ये पण आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आहेच आहे, असं सर्वोच्च सुख तुला जर हवं आहे तर काय करावं लागेल, मना पाविजे सर्वही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे। त्या सर्वोच्च सुखावरती लक्ष केंद्रित कर। ते लक्ष केंद्रित करीत असताना परमार्थ मार्ग असो किंवा प्रापंचिक मार्ग असो, तुझं लक्ष त्या ध्येयापासून विचलित होऊ देता कामा नये। प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पाहिजे पंचीकरण। पंचीकरण हा खूप मोठा विषय आहे, परंतु ते जाणून घेणं आवश्यक आहे, तो भाग आपण पुढे बघूया। प्रपंच करत असताना आपल्याला सुवर्ण हवं आहे, 1 ग्रॅम सुखी झालो, 5 ग्रॅम थोडं जास्त सुखी झालो, 100 ग्रॅम अजून थोडं जास्त सुखी झालो, 1 किलो सोनं आहे माझ्याकडे,
10 किलो सोनं मागे घे, परंतु ते सर्वोच्च सुख जे सोनेरी आहे त्याची उपमा सोन्याला सुद्धा देता येत नाही. त्याची उपमा कोणाशीच करता येते. असं ते सर्वोच्च सुख जे आहे तुला ते हवं असेल तर तिथे लक्ष ठेव. ज्या समोर येणारे क्षणिक सुखांचे जे जे पण काही क्षण असतील त्यांना त्याप्रमाणे प्रतिसाद देऊन जास्त सुखी नाही, जास्त दुःखी नाही, जास्त आनंदी नाही, जास्त विचलित नाही, याप्रमाणे त्यांचा आदर सत्कार. विवेके कुणी कल्पना पालटी. विवेक विचारपूर्वक वेळेवर केलेले कर्म. कुणी हा देव. कल्पना कल्पना 2 प्रकारची आहेत. एक चांगली कल्पना, एक वाईट कल्पना. ज्याला आम्ही आमच्या पंचेंद्रियांना आनंद होईल अशा कर्म करण्याची कल्पना करतो ती सुंदर कल्पना, चांगली कल्पना. आणि ज्या कल्पनांच्यामुळे आमच्या पंचेंद्रियांपासून प्राप्त होणाऱ्या वेदनांना आम्ही वाईट कल्पना. माझ्या पायाला जखम झाली अशी मी कल्पना केली, पण मनाला वेदना झाल्या का नाही, पायाला वेदना झाल्या का नाही, पण ती जाणीव झाली की याला वेदना असं म्हणतात. जाणीव. म्हणून ती तुझ्या मनाला वाईट किंवा चांगल्या कल्पनांची जाणीवसुद्धा झालेली पाहिजे. अशा प्रकारे तुझ्या मनाचं लक्ष केंद्रित कर. तेव्हा मना पाविजे सर्वही सुख जेथे. कुठे लक्ष ठेवायचं आहे? अति आदरे ठेवायचे लक्ष तेथे. विवेके कुणी कल्पना पालटीचे. कुठली कल्पना तुला पालटायची. चांगली आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या कल्पना आहेत. या दोन्ही कल्पनांमध्ये आपल्या मनाला जास्त वेळ, क्षणकालसुद्धा गुंतता येता कामा नये. तेव्हा मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आणि हे त्याच्याच पद्धतीने होणार आहे. म्हणून मग त्यालाच आपल्या मनामध्ये जर गुंतवून ठेवलं तर तो आपल्याला निश्चितपणे सहाय्य करणार आहे. म्हणून हे मानवी मना, तू हे नीट लक्षात ठेव. तुझ्या मनामध्ये जसं आहे तशी सृष्टी आहे. तुला सुख हवं आहे तशी छोटंसं सुख मिळेल. तुला कायमचं सुख हवं आहे तर त्याप्रमाणे तुझ्या मनामध्ये प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे तुला सतत राघवाचं, आत्मारामाचं, रामाचं चिंतनामध्ये रत होणे आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ.